नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश शिंगाडे यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्र या विषयाची ओळख करून घेणार आहोत आणि पॉलिटी किंवा राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय किंवा एमपीएससीच्या नवीन वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये या विषयाचं महत्व काय आहे, नेमका आपल्याला काय अभ्यास केला पाहिजे किंवा प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग टाइम. सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतःला इंट्रोड्यूस करून देतो. माझं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून माझं बीटेक झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. त्यानंतर मी माझं युपीएससी ची जर्नी स्टार्ट केली आणि आतापर्यंत मी युपीएससी चे 3 इंटरव्ह्यूज आणि 5 वेळा मेन्स दिलेले आहे. तसंच जी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असते त्याच्यामध्ये सुद्धा मी आतापर्यंत मल्टिपल मेन्स दिलेले आहेत. राज्यसेवेमध्ये जी महाराष्ट्राची एमपीएससी असते त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या 4 मेन्स झालेल्या आहेत आणि 1 इंटरव्ह्यू झालेला आहे आणि जवळपास 10 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स माझा आहे. सो आज आपण पॉलिटिकचं बेसिक ओरिएंटेशन आणि स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे, काय काय चुका विद्यार्थी करतात आणि ज्याच्यामुळे पॉलिटी सारख्या सोप्या विषयात आपण मार्क घालवतो, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ अवर डिस्कशन. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, कुठलाही सब्जेक्ट असू द्यात, कुठल्याही सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला मास्टर बनायचं असेल किंवा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला एक्सलंट बनायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सिलेबस समजून घेतला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे पीवायक्यू जे असतात ते तुम्हाला कळाले पाहिजेत. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ सिलेबस फर्स्ट. भरपूर मोठा सिलेबस आहे. बरेच विद्यार्थी म्हणत असतात, सर संपूर्ण लक्ष्मीकांत वाचणं गरजेचं आहे का, किंवा 92 चॅप्टर आहेत. आता जी लेटेस्ट एडिशन आहे लक्ष्मीकांतची त्याच्यामध्ये 92 पेक्षा जास्त चॅप्टर आहेत. सो बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी तक्रार असते की सर कितीही वाचलं तरी लक्षात राहत नाही किंवा नेमकं काय वाचायचं आणि काय स्किप करायचं हे कळत नाही. ठीक आहे. सो जर तुम्ही पूर्व परीक्षेचा जर सिलेबस बघितला, राज्यसेवा असो किंवा युपीएससी असो, तर दोन्हीकडे पूर्व परीक्षेचा सिलेबस पूर्णपणे डिफाईन केलेला नाहीये. तर त्यांनी वेगळी दिलेला आहे की फक्त राज्यशास्त्र आणि भारतीय राज्य व्यवस्था याच्यावर आम्ही क्वेश्चन विचारणार आहोत. बट मित्रांनो, जर तुम्ही थोडस नीट सिलेबसकडे बघितलं किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचे जर पेपर तुम्ही बघितले, तर एक गोष्ट एकदम क्लिअर होते आपल्याला, ती म्हणजे काही ठराविक टॉपिक्स आहेत ज्याच्यावर प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारत राहतं. जसं जर तुम्ही एमपीएससी करत असाल तर ठरलेली गोष्ट आहे की कमीत कमी प्रत्येक वर्षी 15 क्वेश्चन जे असतात राज्यसेवेचे पूर्व परीक्षेमध्ये ते पॉलिटीवर विचारले जातात. 15 क्वेश्चन्स असतात प्रत्येक वर्षी. कमीत कमी त्यातले 3 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते वेगवेगळे आर्टिकल नंबर्स, ज्याला आपण कलम म्हणतो, ती कलम विचारली जातात. आता मग काही विद्यार्थ्यांना डाऊट येईल की सर कॉन्स्टिट्यूशन मध्ये 448 पेक्षा जास्त कलम आहेत, सो सगळी पाठ करणं गरजेचं आहे का? मित्रांनो, अजिबात असं नाहीये. काही विशिष्ट ठराविक कलम आहेत, तीच पुन्हा 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 विचारली जातात. उदाहरणार्थ फंडामेंटल राईट्स, ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो ते. त्याच्यानंतर डीपीएसपी, राज्यघटनेची मार्गदर्शक तत्व. आणि एक गोष्ट अशी आहे की जी युपीएससी कमी विचारते बट राज्यसेवेला 100% त्याच्यावर क्वेश्चन असतो, ते म्हणजे वेगवेगळ्या ज्या घटनात्मक संस्था आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज किंवा नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणतो, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. सो या गोष्टींवर वारंवार प्रश्न विचारले जातात. तुम्ही मागच्या वर्षीचे पेपर जाऊन बघा, तुम्हाला लगेच कळेल की मी काय सांगतोय. प्रत्येक वर्षी, मागच्या वर्षी विचारलं की कॅग जी व्यवस्था आहे, कॅग म्हणजे काय, तर ज्याला आपण महालेखा परीक्षक म्हणतो, त्याचं आर्टिकल कलम नंबर काय. या वर्षी विचारलं भारताचा जो निवडणूक आयोग आहे त्याचं आर्टिकल नंबर काय. ओके, सो सिंपल क्वेश्चन्स असतात. फक्त आपल्याला नक्की काय विचारते एमपीएससी किंवा युपीएससी हे समजलं पाहिजे, मग आपला अभ्यास एकदम सोपा होऊन जातो. तो सगळ्यात महत्वाचे ठरलेले टॉपिक्स आहेत, वारंवार त्याच्यावरच प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो हे मी स्वतः शोधून आणलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानाची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि संविधानाची जी संरचना आहे त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन आहेत. आता याच्यामध्ये काय काय येतं संविधानामध्ये, महत्वाची कलम, त्याच्यानंतर वेगवेगळे जे शेड्यूल असतात ज्याला आपण मराठीत परिशिष्ट म्हणतोय, वेगवेगळे परिशिष्ट 12 परिशिष्ट आहेत. त्याच्यानंतर महत्वाच्या घटना दुरुस्त्या, घटनेमध्ये ज्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या सगळ्या घटना दुरुस्त्या. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही महत्वाचे प्रिन्सिपल्स असतात किंवा मूलभूत तत्व असतात. उदाहरणार्थ लिबर्टी, इक्वॅलिटी,
समता, स्वातंत्र्य, बंधुता, ठीक आहे. त्याच्यानंतर संघराज्य पद्धत म्हणजे काय, लोकशाही व्यवस्था म्हणजे काय, भारतातली लोकशाही आणि ब्रिटन मधली लोकशाही किंवा अमेरिकेतली लोकशाही याच्यात नेमका फरक काय आहे. सो ही जी सगळी प्रिन्सिपल्स आहेत किंवा तत्व आहेत या सगळ्या गोष्टी. सो सगळ्यात जास्त क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला याच टॉपिकवर म्हणजे भारतीय संविधानावर भरपूर सारे क्वेश्चन येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधानाचा आपल्याला डिटेल अभ्यास करणं आणि त्यात पण महत्वाचे जे आर्टिकल्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, त्याच्या वेगवेगळ्या ज्या ट्रिक्स असतात त्या मी तुम्हाला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, जे काही आपले डेमो लेक्चर संपल्यानंतर बॅचेस चालू होतील तेव्हा मी प्रत्येक कलम लक्षात कसं इझिली ठेवू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या एक सोपी ट्रिक सांगतो. उदाहरणार्थ आपल्याला काही कलम असतात जी केंद्र सरकारशी रिलेटेड असतात आणि काही कलम ही राज्य सरकारशी रिलेटेड असतात. सो बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवताना भरपूर प्रॉब्लेम होतो. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण घेऊन आपण बघूयात की समजा राष्ट्रपतीचा माफीचा अधिकार आहे. सो राष्ट्रपतीचा जो माफीचा अधिकार आहे तो केंद्र सरकारचा, ऑब्व्हियसली राष्ट्रपती हे जे आहे ते केंद्राच्या लेवलचा एक्झिक्युटिव्ह आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे. सो त्यांचा माफीचा अधिकार आर्टिकल नंबर 72 असतो. ओके. आता मुलं काय करतात, राज्याचा केंद्राचा सेपरेट लक्षात ठेवतात, राज्याशी रिलेटेड गोष्टी सेपरेट लक्षात ठेवतात. असं करायची अजिबात गरज नाहीये. जर तुम्हाला माहित असेल की राष्ट्रपतींच्या माफीचा अधिकार आर्टिकल 72 मध्ये आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय, 89 ऍड करायचंय. 89 जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा जे काही नंबर येणार तो असणार आहे राज्यपालाचा माफीचा अधिकार. ओके. सिंपल गोष्ट आहे. केंद्राची जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही 89 किंवा 90 ऍड करत गेलात तर तुम्हाला राज्याची सेम आर्टिकल भेटणार. ओके. सो प्लीज मेक शुअर दॅट अशा काही ट्रिक्स असतात किंवा काही टिप्स असतात ज्या आपल्याला बघायच्या आहेत. अगेन भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य 17 वैशिष्ट्य लक्ष्मीकांतमध्ये दिलेली आहेत. या प्रत्येक वैशिष्ट्यावर भारतात आपल्याला राज्यसेवेमध्ये किंवा युपीएससी मध्ये क्वेश्चन विचारला जातोय. दुसरा महत्वाचा टॉपिक आहे संसद आणि विधिमंडळ. ठरलेले कमीत कमी 3 क्वेश्चन आहेत. हे संसद आणि विधिमंडळ 15 पैकी 3 ते 4 क्वेश्चन भारतीय संविधानावर किंवा त्यातले कलम वगैरे आहेत त्याच्यावर, संसदेवर कमीत कमी, संसद प्लस विधिमंडळ, महाराष्ट्राच्या विधिमंडळावर सुद्धा क्वेश्चन येतात. सो 4 आणि 3 7 क्वेश्चन झाले. केंद्र व राज्य शासन 1 किंवा 2 क्वेश्चन प्रत्येक वर्षी. न्याय व्यवस्थेवर 1 क्वेश्चन. मूलभूत अधिकार व कर्तव्य कमीत कमी दोन्ही मिळून किंवा डीपीएसपी जर ह्याच्यात ऍड केले आपण, मार्गदर्शक तत्वे, या तिन्ही टॉपिक वर मिळून कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक वर्षी येतात. मित्रांनो, मागचे 10 वर्षाचे पेपर काढून बघा, याच टॉपिकवर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले दिसून येतील. सो हे जे 3 चॅप्टर तुम्ही नीट केलेत याचा अर्थ जर 3 क्वेश्चन आले, तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन बरोबर आले की तुमचे 6 मार्क जे आहेत ते इथेच सिक्युअर झाले. ओके. त्याच्यानंतर काही महत्वाची पदं असतात जसं की राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल. याच्यामध्ये बरीच आणखी पदं येतात जसं की कॅग आहे. त्याच्यानंतर आपला अटर्नी जनरल, ज्याला आपण महत्वाचं पोस्ट आहे अटर्नी जनरल, आर्टिकल नंबर 76. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कमीत कमी अगेन 2 ते 3 क्वेश्चन येतात. आता इथे 3 आले तर इथे 2 येणार. सो तेवढं मागे पुढे होत राहतं. आणि अगेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक टॉपिक जो बरेच विद्यार्थी इग्नोर करतात किंवा त्याच्याकडे पुरेसं लक्ष देत नाहीत, पण एमपीएससीने क्लिअरली सांगितलेलं आहे की राज्यसेवेसाठी जर तुम्ही तयारी करताय, तुमची जी पदं असणार आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, या सगळ्या पदांचं एक महत्वाचं काम काय असतं, भविष्यात जेव्हा तुम्ही त्या पदावर जाल तर पंचायत राज किंवा ज्या नागरी संस्था आहेत त्याच्यात तुम्हाला काम करायचं आहे. त्याचे इलेक्शन्स किंवा त्याच्याशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी. सो बरेच विद्यार्थी हा जो टॉपिक आहे तो इग्नोर करतात. इथे सुद्धा कमीत कमी 2 क्वेश्चन हे प्रत्येक वर्षी एमपीएससी विचारत आहे. सो प्लीज मेक शुअर दॅट तुम्हाला जर 15 पैकी कमीत कमी 13 ते 14 क्वेश्चन बरोबर आणायचे असतील तर हे जे सांगितलेले टॉपिक्स आहेत त्याच्यावर तुमची प्रचंड कमांड असणं आवश्यक आहे. एवढे टॉपिक जरी तुम्ही व्यवस्थित करून गेला, मी असं नाही म्हणत आहे की याच्या बाहेर एकही क्वेश्चन येणार नाही, 1-2 क्वेश्चन असे असू शकतात की जे याच्या बाहेरून विचारले जातील, पण मॅक्सिमम कमीत कमी गॅरंटीने सांगतो की कमीत कमी 10 ते 12 क्वेश्चन हे नेहमी याच टॉपिक्सवर विचारले जातात. आणि राज्यसेवा असू द्यात किंवा युपीएससी असू द्यात, ठरलेले टॉपिक्स आहेत. एवढे जर तुम्ही व्यवस्थित केलेत. आता न्याय व्यवस्थेमध्ये पण नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा युपीएससी साठी प्रिपेअर करताय तेव्हा सुप्रीम कोर्ट सगळ्यात महत्वाचं असतं.
जर तुम्ही एमपीएससी साठी तयारी करताय, राज्यसेवेची तयारी करताय, तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाबरोबरच जे लोकल किंवा ज्याला आपण लोक अदालत, ग्राम न्यायालय म्हणतो, त्यांची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे. सो दोन्ही एक्झाम मधला फरक लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम समजून घेणं आणि त्यानुसार स्ट्रॅटेजिकली प्रिपेअर करणं हे सोपं होऊन जाईल. ओके, सो आय होप की सगळ्यांना सिलेबस समजलेला आहे. हा झाला प्रिलिम्सचा सिलेबस. आता काही टॉपिक्स जे असतात, आता हाच सिलेबस मेन्स साठी किंवा जी मुख्य परीक्षा असणार आहे आपले पहिल्यांदाच वर्णनात्मक होणार आहे. सो हे सगळे जे टॉपिक आहेत ते मेन्स साठी ऑब्व्हियसली महत्वाचे आहेत, पण याच बरोबर काही विशिष्ट आपण असं म्हणू शकतो की महत्वाचे टॉपिक जे प्रिलिम्सला शक्यतो विचारणार नाही बट मेन्सला येण्याची चान्सेस खूप जास्त आहेत, असे काही टॉपिक्स आहेत. उदाहरणार्थ घटना दुरुस्त्या किंवा निवडणूक प्रक्रिया. आता उदाहरणार्थ जो आपला एक महत्वाचा कायदा असतो ज्याला आपण लोकप्रतिनिधित्वाचा कायदा म्हणतो, 1950 आणि 51 असे दोन कायदे आहेत. आरपीए म्हणतो इंग्लिश मध्ये, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. सो त्याच्यावर प्रिलिम्सला क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, बट मेन्सला 100% त्यावर क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतच. ठीक आहे. सो काही संस्था असतात जसं की मानवाधिकार, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, कॅग झालं, किंवा महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क आयोग. आता तुम्हाला याच्यावर मेन्स मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, प्रत्येक बॉडीवर कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करून ठेवायचे. कुठल्याही प्रकारे क्वेश्चन आला तर आपण तयार असलं पाहिजे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मुख्य परीक्षेसाठी आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काही विशिष्ट टॉपिक असतात, जसं की सेडिशन. सेडिशन म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत राजद्रोह किंवा देशद्रोह म्हणतो. आता हा जो टॉपिक आहे, किंवा युसीसी समान नागरी कायदा, हे टॉपिक्स असे आहेत की जे आपल्याला प्रिलिम्सला विचारले जात नाहीत, मात्र मेन्स साठी ते टॉपिक्स फार महत्वाचे असतात. खूप जास्त चान्सेस असतात अशा टॉपिक्सवर मेन्स मध्ये क्वेश्चन येण्याचे. आणि सगळ्यात महत्वाचं, पॉलिटी बरोबरच मेन्स मध्ये आपल्याला गव्हर्नन्स सुद्धा आहे. सो गव्हर्नन्सचे जे वेगवेगळे अँगल आहेत, जसं की सुशासन. प्रशासन तर सगळीकडेच आहे, पण प्रशासनाचं सुशासन होणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आरटीआय, माहितीचा अधिकार, ई गव्हर्नन्स किंवा सिटीजन चार्टर, हे जे टॉपिक्स आहेत ते फार महत्वाचे असतात मुख्य परीक्षेसाठी. मुख्य परीक्षेसाठी आपल्याला सेपरेट आन्सर रायटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपलं जे 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये, की कुठल्या टॉपिकवर कसा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा जर क्वेश्चन त्या पद्धतीने आला तर आपल्याला नेमकं काय करणं आवश्यक आहे, हे सगळं आपल्या 1-to-1 मेंटरशिप मध्ये आपण सांगत असतो. ओके. तो हा झाला सिलेबस. वेटेज सगळ्यांना माहिती आहे. एमपीएससी मध्ये, राज्यसेवेमध्ये वेटेज फिक्स असतं, 15 क्वेश्चन्स असतात प्रिलिम्सला. बट माझा विद्यार्थ्यांना वैयक्तिक सल्ला आहे की जर तुम्ही सेम अभ्यास एमपीएससी साठी करताय, आता पॅटर्न सेम झालेला आहे, सो वाय नॉट युपीएससी. सो माझा सगळ्या विद्यार्थ्यांना सल्ला आहे, जे राज्यसेवा वर्णनात्मक देण्याचा विचार करतायत, तुम्ही युपीएससी सुद्धा ट्राय केलीच पाहिजे. आणि काही जास्त अवघड नसतं. उलट मला तर असं वाटतं की युपीएससी मध्ये थोडस इझी आहे क्रॅक करणं ऍज कम्पेअर टू राज्यसेवा. आता असं मी का म्हणतोय, तुम्ही जर नीट सिलेबस बघितला तर संपूर्ण सिलेबस हा युपीएससी सारखा आहे, पण प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट ऍड केली आहे एमपीएससीने, की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात. म्हणजे जेव्हा युपीएससी साठी तुम्ही तयारी करताय तेव्हा तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचा अभ्यास करायचा आहे. जेव्हा तुम्ही राज्यसेवेसाठी तयारी करताय तेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल, नॅशनल आणि महाराष्ट्र एवढ्या तिघांचाही अभ्यास करायचा आहे. टेक्निकली स्पीकिंग महाराष्ट्र म्हणजे राज्यसेवेचा अभ्यास जो आहे तो युपीएससी पेक्षा सुद्धा जास्त झालेला आहे. ओके. सो युपीएससीचं वेटेज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्षी 12 ते 15, एका वर्षी 22 गेलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा 2024 मध्ये 19 क्वेश्चन जे आहेत ते पॉलिटीवर विचारले होते. सो 19 क्वेश्चन म्हणजे विचार करा, जवळपास 1/5 ऑफ युअर पेपर, 20% पेपर हा तुमचा एकट्या पॉलिटीच्या जीवावर आहे. आणि द ब्युटी ऑफ पॉलिटी पेपर इज बेसिकली आपण खूप इझिली पॉलिटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मॅक्सिमम क्वेश्चन हे लक्ष्मीकांत मधून किंवा एनसीआरटीतून विचारले जातात. त्याचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला खूप चांगले मार्क मिळू शकतात. अगेन चालू घडामोडींचं महत्व या विषयामध्ये खूपच जास्त आहे.
विविध आपण एक क्वेश्चन बघूयात. काय क्वेश्चन विचारलाय? विविधता, समता आणि समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयात महिलांना अधिक प्रतिनिधित्व देण्याच्या आवश्यकतेवर चर्चा करा. आता इथे काय क्वेश्चन विचारलेला आहे की जर महिलांचा उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त समावेश झाला तर आपल्याला डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, समता आणि समावेशकता या तिन्ही गोष्टी साध्य करता येतील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न अपेक्षित करता येत नाही किंवा त्यांना प्रेडिक्ट करता येत नाही, पण ज्यांचं करंट अफेअरवर कमांड चांगली असेल, जे डेली न्यूजपेपर वाचणारे लोक आहेत, माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत असतो की कमीत कमी एक न्यूजपेपर तुम्ही रोज न चुकता वाचला पाहिजे. ठीक आहे. सो आता इथे बघा काय म्हटलेलं आहे, न्यूज मध्ये आलं होतं, ओनली 96 विमेन जजेस इन ऑल हायकोर्ट. भारतात जेवढे हायकोर्ट्स आहेत सगळे मिळून जे जजेस जर आपण बघितले तर त्यातल्या फक्त 96 जजेस या महिला आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की टोटल स्ट्रेंथ बघा किती आहे, 1108. त्यातल्या फक्त 96 म्हणजे 10% सुद्धा कमी महिला जजेस आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला माहित असेल की हा क्वेश्चन युपीएससीने विचारला होता. सो प्लीज मेक शुअर दॅट जर तुम्हाला पॉलिटीमध्ये एक्सलंट बनायचं आहे, सगळ्यात इझी सब्जेक्ट आहे युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये, जर तुम्हाला सगळ्यात चांगले मार्क मिळवायचे, माझं स्वतःचं उदाहरण देतो, माझे सगळेच विषय ऑब्व्हियसली कोणाचेच चांगले नसतात, बट पॉलिटी हा विषयात मी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. सो मागच्या 3 वर्षांमध्ये राज्यसेवेच्या प्रत्येक वर्षी 15 पैकी माझे कमीत कमी 14 बरोबर आलेले आहेत. एकदा माझे 15 पैकी 15 बरोबर आलेत, एकदा 15 पैकी 14 आणि एकदा एक क्वेश्चन कॅन्सल झाला होता. सो 14 पैकी 14 बरोबर आलेले. सो प्लीज मेक शुअर दॅट अशा जर तुमचे बरोबर यायला, इव्हन युपीएससी मध्ये प्रत्येक वर्षी माझा चुकून चुकला तर फक्त एखादा क्वेश्चन चुकतो, बाकी सगळे करेक्ट येतात. सो अशा लेवलचं जर तुम्हाला तयारी हवी असेल तर त्याला एक स्ट्रॅटेजी लागते. फक्त लक्ष्मीकांत रट्टा मारून होत नाही. महत्वाचे टॉपिक्स कुठले, त्यातले क्वेश्चन प्रेडिक्ट करणं हे सुद्धा एक तेवढंच चॅलेंजिंग किंवा आपण म्हणू शकतो की अवघड टास्क आहे. जर तुम्ही डेली न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला कळतं की काय काय महत्वाचं आहे. सो अशी अवस्था होते विद्यार्थ्यांची की बऱ्याचदा आपण स्टॅटिक सब्जेक्ट जो असतो, म्हणजे जे पुस्तक असतात आपली, लक्ष्मीकांत असेल किंवा समाधान महाजन सरांचं हिस्ट्रीचं बुक असेल, हे आपण खूप व्यवस्थित करतो. पण बऱ्याचदा कसं होतं की आपण स्टॅटिक सब्जेक्टची प्रिपरेशन खूपच चांगली करतो, आपण संपूर्ण प्रिपरेशन केलेलं असतं, फक्त एक छोटीशी फट आपल्या तयारीमध्ये राहिलेली असते आणि नेमका युपीएससी तिथेच बाण मारते. ती छोटीशी फट म्हणजे करंट अफेअर. सो असं होता कामा नये मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आपली तयारी एवढी परिपूर्ण असली पाहिजे की आपण युपीएससीला किंवा राज्यसेवेला विचारलं पाहिजे की मैं नाही तो कौन बे. ओके. सो या लेवलची प्रिपरेशन आपल्याला पाहिजे. काय काय वाचायचं असतं? सगळ्यात पहिल्यांदा बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर आम्ही राज्यसेवा करतोय तर एनसीईआरटी वाचणं आवश्यक आहे का? माझं क्लिअर मत आहे, येस इट इज मॅन्डेटरी. तुम्ही राज्यसेवा करा किंवा युपीएससी करा किंवा दोन्ही करा, तुम्हाला एनसीईआरटी वाचणं हे 100% मॅन्डेटरीच आहे. त्याचं रिझन असं आहे की एनसीईआरटी तुम्हाला फक्त माहिती देत नाहीत, तर ते तुमचं लॉजिक किंवा अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी कारण असतं. ती कारणं आपल्याला समजतात जेव्हा आपण एनसीईआरटी मुळापासून वाचतो. काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. आता हे जे पॉलिटिकल थिअरी नावाचं एनसीईआरटी आहे त्याच्यात एवढ्या सुंदर पद्धतीने स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, न्याय म्हणजे नेमकं काय, न्यायाचं तत्व म्हणजे नेमकं काय, जर एखाद्या समाजामध्ये न्याय नसेल, अन्यायी समाज असेल तर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता कशाला म्हणायचं, आणि भारतातली धर्मनिरपेक्षता ही बाकी जगापेक्षा कशी वेगळी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉलिटी किंवा कुठल्याही इतर पुस्तकामध्ये भेटणार नाहीत, ज्या तुम्हाला फक्त आणि फक्त एनसीईआरटी मध्ये भेटतात. ओके. सो प्लीज मेक शुअर दॅट ही सगळे जे एनसीईआरटी आहे, जर तुम्ही पॉलिटीमध्ये कच्चे असाल किंवा तुम्हाला थोडंसं वाटत असेल की माझं वीक आहे पॉलिटी, 6वी पासून सुरुवात करा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझं बेसिक्स ओके आहेत, सो 9वी ते 12वी हे तर कंपल्सरी आहे. 6वी 7वी 8वी तुम्ही ठरवू शकता, बट 9वी 10वी 11वी 12वी वाचलंच पाहिजे असं आहे. आणि ऑब्व्हियसली त्याच्यानंतर लक्ष्मीकांतचं पुस्तक मराठीतून करा किंवा इंग्लिश मधून करा, बट लक्ष्मीकांतचं पुस्तक जे आहे
ते आपल्यासाठी सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी ते बायबल किंवा भगवद्गीता आहे. सो प्लीज मेक शुअर दॅट या पुस्तकाची पारायण करायचे अक्षरशः. ओके, एवढं वाचायचं की पुस्तकाच्या चिंध्या झाल्या पाहिजेत आणि ते डोक्यात तेवढं साठलं पाहिजे आपल्या. ओके, त्याच्यानंतर नेमका अभ्यास कसा करायचा. अभ्यास बरेच जण सुरू तर करतात पण दिशाहीन अभ्यास करून काही फायदा नाहीये. नेमका स्ट्रॅटेजिक स्टडी ज्याला आपण म्हणतो किंवा व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून कसा अभ्यास करायचा ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या मुळात समजून घ्या. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही नुसत्या फॅक्ट्स पाठ करून चालणार नाही. आता एमसीक्यू पॅटर्न नाहीये, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट समजणं, डेमोक्रेसी म्हणजे काय, डेमोक्रेसीचे वेगवेगळे परिणाम, फायदे तोटे काय असतात किंवा भारतातल्या डेमोक्रेसी समोर काय काय आव्हानं आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा एक छान व्हिडिओ आपण बनवलाय आणि तो अपलोड केलेला आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर, तुम्ही तो जाऊन बघू शकता. पण माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की सगळ्या महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या. घटना दुरुस्ती करणं का आवश्यक आहे, जर घटना दुरुस्ती नाही केली तर काय होऊ शकतं. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. सो कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला, एनसीआरटी वाचा. आता एनसीआरटी मराठीत पण उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही वाचू शकताय. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड रेफरन्स बुक्स ऑलरेडी मी सांगितलंय की लक्ष्मीकांत सोडून दुसरं काहीही वाचण्याची गरज नाहीये. लक्ष्मीकांत आपल्यासाठी म्हणजे काय म्हणतो ते, जसा अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसं आपल्याला फक्त एनसीआरटी आणि लक्ष्मीकांत हे सोडून काहीही दिसता कामा नये. ठीक आहे, मात्र महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सचा सेपरेट आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपल्या क्लास नोट्स तुम्ही वापरू शकता, कारण राज्यसेवेने सांगितलेलं आहे की आम्ही महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. सो इथे मात्र तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज आहे. एनसीआरटी किंवा लक्ष्मीकांत मध्ये महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स बद्दल तुम्हाला माहिती मिळणार नाहीये. त्यासाठी आपल्या क्लास नोट ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच वापरू शकता. नोट्स तयार करायचे आहेत. बरेच विद्यार्थी विचारतात सर लक्ष्मीकांतच वाचायचं तर मग नोट्स कशाला वाच. मित्रांनो, लक्ष्मीकांत हे बल्की पुस्तक आहे, खूप जास्त पेजेस आहेत. तर शेवटच्या जे लास्ट रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्याला फास्ट रिव्हिजन करायचे असेल तर आपल्याला स्वतःच्या नोट्स लक्ष्मीकांत मधून काढणं अत्यावश्यक आहे. काय करायचंय, जर तुम्हाला नोट्स काढायला जमत नसतील, सिंपल फंडा सांगतो. लक्ष्मीकांतचं समजा एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक कलम दिलाय, समजा कलम 19, त्याची काही माहिती जे काही द्यायची असेल ती दिली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, त्याच पुस्तकाचे जे मार्जिन्स असतात, समास जे असतात, चारी बाजूनी पुस्तकात जागा सोडलेली असते. सो तिथे तुम्ही लिहू शकता की हे जे पेज आहे त्याच्यावर काय काय महत्वाचं दिलंय ते सगळं तुम्ही खाली नोट डाऊन करू शकता. म्हणजे जेव्हा परत रिव्हिजन करणार तुम्ही फक्त एवढे मार्जिन्स जरी वाचले तरी तुमचं काम होऊन जातं. तुम्हाला सगळं दुनियाभरचं वाचत बसायची गरज राहत नाही. ओके, सो यू कॅन डू दॅट. सो संक्षिप्त आणि मुद्देसूद नोट्स बनवणं आवश्यक आहे. आर्टिकल्स, जे जे महत्वाचे आर्टिकल्स आहेत त्यांची एक सेपरेट डायरी बनवा, त्याच्यामध्ये सगळे आर्टिकल लिहून काढा आणि ते पिरियडिकली रिवाइज करत जा. आणि मित्रांनो, आर्टिकल म्हटलं की एक आर्टिकल त्याच्याशी रिलेटेड एकच कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही मला कुठलंही आर्टिकल विचारलं, जसं की आता आर्टिकल 324 असेल तर मला एकच आठवणार, इलेक्शन कमिशन. आर्टिकल 49 म्हटलं की माझा एकच शब्द असणार, मॉन्युमेंट्स किंवा ज्याला आपण राष्ट्रीय स्मारक म्हणतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 50 म्हटलं की सेपरेशन ऑफ पॉवर. सो फक्त कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण त्याचं असं आहे की जेव्हा आपण प्रिलिम्सला क्वेश्चन सोडवतो तेव्हा आपल्या समोर ऑप्शन्स असतात, पर्याय असतात. त्या पर्यायामध्ये तुम्हाला कीवर्ड शोधायचा आहे अँड दॅट विल बी युअर आन्सर. दॅट्स इट. ठीक आहे, सो प्लीज मेक शुअर दॅट अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. टेबल्स बनवणं किंवा फ्लोचार्ट बनवणं हे खूप महत्वाचं आहे. इव्हन मेन्सचा पेपर लिहिताना तुम्ही डायग्राम्स वापरणं खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला डेमोक्रेसी बद्दल जर एखादा मेन्स मध्ये क्वेश्चन आला, लगेच तुम्ही एक छोटी डायग्राम काढू शकता. डेमोक्रेसी म्हणजे फक्त राजकीय नसते, तर ती राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही बाबतीत जेव्हा तुम्हाला लोकशाही असते तेव्हाच ती खरी लोकशाही आहे असं म्हणू शकता. लगेच ही डायग्राम काढली. आता काय फरक पडतो मित्रांनो, तुमचा एक मित्र आणि तुम्ही दोघंही मेन्स देताय, तुम्ही डायग्राम काढली, त्यांनी नाही काढली, त्याला 4 मार्क मिळणार, तुम्हाला 4.5 मार्क मिळणार.
हा जो एक्स्ट्रा अर्धा मार्क मिळालेला आहे ना मित्रांनो, जर तुम्ही नीट विचार केला तर प्रत्येक क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला अर्धा मार्क जरी एक्स्ट्रा मिळाला, टोटल 80 मार्काचा फरक पडतो. आणि 80च मार्काचा फरक असतो टॉपर मध्ये आणि ज्याची मेन्स क्लिअर नाही झाली त्या विद्यार्थ्यामध्ये. ओके, सो प्लीज मेक श्योर दैट छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी चीजें बहुत कुछ मॅटर करती है. सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाच्या ज्या केसेस असतील, निर्णय असतील, घटना दुरुस्त्या, संसदेमध्ये काय काय महत्वाचं चाललंय, या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास करा. आणि प्लीज मेक शुअर दॅट फालतूचं काही वाचत बसण्यापेक्षा किंवा फॅन्सी नोट्स वाचत बसण्यापेक्षा जे ओरिजिनल सोर्सेस आहेत, जसं की योजना मॅगझिन आहे, मराठीत सुद्धा मिळतं, कुरुक्षेत्र मॅगझिन आहे, PIB जे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतात किंवा रिलीज करतात, किंवा कुठलाही एक न्यूजपेपर. ओके, सो हे तुम्ही जर डेली करत राहिला तर चालू घडामोडींचा अभ्यास तुमचा आरामात होईल. असं करू नका की कुठलं तरी एक आपलं महिन्याचं किंवा वर्षाचं हे घेतलं, मॅगझिन घेतलं आणि रट्टा मारला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला असं चालत नाही. आधीच सांगून ठेवतोय, बाद में बोलना नाही की नाही बताया था. डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फक्त पॉलिटिक्सच असं नाही, प्रत्येक सब्जेक्टचं. समजा तुम्ही दिवसभर जे काही वाचत आहात, तर संध्याकाळी काय करायचंय, प्रिलिम्सचे 15 ते 20 क्वेश्चन्स आणि उत्तर, डेली एक आन्सर जरी लिहिलं तुम्ही तरी सुद्धा तुमची तयारी खूप चांगली होते. जेव्हा सुरुवात करताय एका क्वेश्चन पासून स्टार्ट करा मेन्स आन्सर रायटिंगला. हळूहळू एकाचं 2, 3 असं वाढवत वाढवत जायचं आणि मग आपलं, ठीक आहे, बून बून से गट भरता है. सो प्लीज मेक शुअर दॅट की या सगळ्या ज्या गोष्टी सांगतोय त्या इम्प्लिमेंट करणं आहे. बघा, मी शिक्षक आहे, माझं काम घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचं आहे. पाणी प्यायचं किंवा नाही प्यायचं हे घोड्याने ठरवायचं असतं. तो मी जेवढं काही सांगतोय ते जर तुम्ही व्यवस्थित जसंच्या तसं इम्प्लिमेंट केलं, माझी गॅरंटी आहे की पॉलिटीमध्ये तुम्ही मास्टर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पॉलिटी हा सब्जेक्ट असा आहे की दिसायला जरी तो सोपा असला तरी त्याला डेली रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विदाउट रिव्हिजन यू कॅनॉट मास्टर इन दिस सब्जेक्ट. आणि अगेन टप्प्याटप्प्याने अभ्यास करायचा आहे, फेज वाईज आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकाच वेळेला चला आज मी एकदम पॉलिटी चालू करतो डायरेक्ट बादशाह बनून जातो असं नाही होत मित्रांनो. ठीक आहे, इट टेक टाइम, इट टेक एफर्ट्स. सो पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे बेसिक फंडामेंटल्स असतात मित्रांनो. जेव्हा आपण बंगला बांधतो तेव्हा आपण डायरेक्ट स्लॅब टाकत नाही किंवा भिंती बांधत नाही, सगळ्यात आधी आपण फाउंडेशन बांधतो. सो आपल्याला काय करायचं, पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल्स म्हणजेच काय, तर जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते समजून घ्यायचे आहेत. NCERT व्यवस्थित वाचायचं आहे, लक्ष्मीकांतचं फर्स्ट रीडिंग नीट करायचं आहे. म्हणजे रोज आपण काय करू शकतो, एक एक किंवा 2-2 चॅप्टर कव्हर करू शकतो. एखादा चॅप्टर खूप मोठा असेल, जसं की आता 22वा जो चॅप्टर आहे पार्लमेंटचा, तो प्रचंड मोठा आहे, तो एका दिवसात शक्यच नाहीये, त्याला 3 ते 4 दिवस लागू शकतात. ओके, सो असं करत करत आपल्याला टॉपिक कम्प्लीट करायचे आहेत. सेकंड टप्पा जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जो कोर आहे कन्सेप्टचा, जो सब्जेक्टचा जो कोर आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन येतात तिथे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेस्ट प्रॅक्टिस प्लस नोट्स, या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत सेकंड टप्प्यामध्ये. पहिल्यांदा वाचताना चुकूनही नोट्स काढू नका. फर्स्ट रीडिंग जसं आपण एखादा स्टोरी बुक किंवा कादंबरी वाचतो तसं प्लेन वाचायचं आहे. सेकंड रीडिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत, टेस्ट सोडवायच्या आहेत आणि नोट्स काढायच्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी, दर आठवड्याला तुम्ही 2 टेस्ट, एक तुम्ही MCQ टेस्ट प्रिलिमसाठी आणि एक तुम्ही साधारण आन्सर रायटिंगचे 5 ते 7 क्वेश्चन तुम्ही आठवड्याला सोडवू शकता. बट हे कधी करायचं आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये. सुरुवातीला फक्त वाचायचंय, सेकंड टप्प्यामध्ये असताना तुम्ही टेस्ट सोडवणं अपेक्षित आहे. तिसरा टप्पा जो आहे तिथे तुम्हाला काय करायचंय, फ्रिक्वेंट रिव्हिजन करायची आहे, एकदम डेप्थ मध्ये उडी मारायची आतमध्ये आपल्याला त्या सब्जेक्ट मध्ये, आणि डेली आन्सर रायटिंग करायचं आहे. ठीक आहे, सो आणि सगळ्यात महत्वाचं, काही कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स असतात किंवा असे काही टॉपिक्स असतात जे हॉट टॉपिक्स म्हणतो ज्याला आपण, ते आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये करू शकतो. ओके, सो हे 3 टप्प्यांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे नेहमी लक्षात घ्या. आणि याच्यानंतर फक्त चौथा टप्पा आपण म्हणू शकतो की फ्रिक्वेंट रिव्हिजन करत राहायचे, नंतर काही जास्त लोड नाही. आता काही महत्वाचे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे की सगळ्यात महत्वाचं, पॉलिटीमध्ये बऱ्याचदा असं असतं की क्वेश्चन आपण बघतो, एकदम ओव्हर एक्साइट होतो आणि लगेच आपण आन्सर मार्क करतो, आणि नंतर जेव्हा घरी येऊन आपण आन्सर की बघतो तेव्हा आन्सर वेगळंच काहीतरी असतं. असं का होतं मित्रांनो, दिसायला प्रश्न सरळ असतात,
पण प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काहीतरी ट्रॅप ज्याला आपण म्हणतो, तुम्हाला एमपीएससी फसवण्याचा प्रयत्न करतं. आणि पॉलिटी हा असा विषय की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फसवणं हे अत्यंत सोपं आहे. कसं? संपूर्ण वाक्य जे आहे ते राष्ट्रपतीशी रिलेटेड द्यायचं आणि फक्त तिथे राष्ट्रपतीच्या जागी पंतप्रधान हा शब्द वापरायचा. सगळं वाक्य सुप्रीम कोर्टाचं द्यायचं आणि शब्द तिथे हायकोर्ट वापरायचा. एवढं एक चेंज केला की झाला. ओके. सो मुलं बऱ्याचदा कन्फ्यूज होतात किंवा मुलांना या गोष्टी लक्षात येत नाही. सो पॉलिटीमध्ये जर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळवायचे असतील तर हे ट्रॅप ओळखायला शिकणं हे खूप आवश्यक आहे. आपण ते कसे ओळखायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा माझे लेक्चर तुम्ही करणार तेव्हा लक्ष्मीकांत क्लासरूम मध्ये घेऊन बसायचं आपल्याला आणि जिथे जिथे ट्रॅप असतो प्रत्येक ठिकाणी स्टार मार्क करून तिथे आधीच लिहून ठेवायचं आहे, हा ट्रॅप आहे, इथे सावध राहायचंय. ओके. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 2 इनोव्हेटिव्ह स्टडी टेक्निक मी आता सांगणार आहे. पहिली टेक्निक आहे टॅब्युलर फॉर्मॅट. माझ्या आधीच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं होतं. समजा आपल्याला जेवढ्या घटनात्मक संस्था आहेत त्या सगळ्यांचा एकत्र अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो घटनात्मक संस्था, संस्थेचं नाव, बॉडीचं नाव काय आहे त्या, उदाहरणार्थ कॅग असेल, युपीएससी, एमपीएससी, त्याच्यानंतर अटॉर्नी जनरल, इलेक्शन कमिशन, या ज्या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत. पहिलं तर त्याचं नाव, दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचा आर्टिकल नंबर, जसं कॅगचं 148 आहे, युपीएससीचं 312. ठीक आहे. सो असे आर्टिकल नंबर सगळे लिहून काढायचे. त्याच्यानंतर तिसरं, त्या घटना समितीमध्ये त्या घटनात्मक बॉडीमध्ये किती सदस्य आहेत आणि त्यांची निवड कशी होते. या दोन्ही गोष्टी, कोण करतं निवड किंवा कशी होते. ऑलमोस्ट सगळ्यांची प्रेसिडेंट करत असतो, बट कशी केली जाते ती निवड ते बघायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाळ, किती वर्ष ते आपल्या पदावर राहू शकतात. आता निवड होते म्हटल्यावर माणूस आहे, कधी ना कधी काढलं जाऊ शकतंय. सो त्यांचं रिमूव्हल. ठीक आहे. रिमूव्हल बद्दल आपल्याला माहित पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं पॉवर्स आणि फंक्शन्स, त्यांची कार्य व त्यांच्याकडे काय काय पॉवर्स असतात. ओके. आणि प्रत्येक घटनात्मक संस्थेला काही ना काहीतरी निकनेम दिलेला आहे, काही ना काहीतरी नावं असतात त्याला. ती नावं तुम्ही त्या कॉलम मध्ये लिहू शकता. सो एक असा टेबल बनवला की जवळपास 10 ते 12 घटनात्मक संस्था आहेत, सगळ्यांचा अभ्यास तुम्ही एकत्र करू शकता. आता आपल्याला एकदा टेबल बनवायला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील. मोठा कार्डबोर्ड घ्यायचा, त्याच्यावर सगळे एक छान टेबल बनवायचा आणि नंतर मात्र तुम्हाला फक्त हा टेबल रिवाइज करत राहायचंय. ठीक आहे. तुमचं आपोआप सगळे चॅप्टर एकत्र कव्हर होतील. आणि दुसरी पद्धत जी पॉलिटीसाठी खूप महत्वाची आहे म्हणजे तुलनात्मक अभ्यास, कंपॅरेटिव्ह अनालिसिस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. सो पॉलिटीमध्ये बऱ्याचदा आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. 2 गोष्टींचं कंपॅरिझन करायचंय. उदाहरणार्थ राष्ट्रपती असेल, इथे प्रेसिडेंटचं कंपॅरिझन एकतर व्हाईस प्रेसिडेंट बरोबर होऊ शकतं किंवा शक्यतो प्रेसिडेंटचं कंपॅरिझन गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल याच्या बरोबर होतं. तसंच लोकसभा, राज्यसभा, केंद्रीय संसद वर्सेस राज्याचं विधिमंडळ, सुप्रीम कोर्ट वर्सेस हायकोर्ट, त्याच्यानंतर पंतप्रधान वर्सेस मुख्यमंत्री. ओके. सो या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुलनात्मक अभ्यास नेहमी करू शकता. लक्षात घ्या. पॉलिटीचा मॅक्झिमम अभ्यास तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. इनफॅक्ट माझा सल्ला तुम्हाला हा आहे की वाचताना सुद्धा आपल्याला कसं वाचायचं आहे, नीट लक्ष द्या की पहिले 16 ते 17 चॅप्टर जे आहेत, पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट लक्ष्मीकांतचा, हे दोन्ही सलग वाचायचेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण तिसऱ्या पार्टला सुरुवात करतो म्हणजे आणीबाणीचा जो चॅप्टर आहे तिथपर्यंत आपल्याला सलग वाचायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तिसरा पार्ट चालू होतो, ज्याला आपण केंद्र सरकारचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रपती पहिला येतं. तो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती वाचलं की लगेच आपल्याला काय करायचंय, चौथ्या पार्ट मध्ये जायचंय आणि तिथे राज्यपालाचा जो चॅप्टर आहे तो वाचायचा आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल 70-80% गोष्टी सेम असतात. तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचे आपोआप रिव्हिजन होईल, हे लक्षात घ्या. सो कंपॅरेटिव्ह अनालिसिस करत करत आपल्याला अभ्यास करायचा आहे. इकडे आपण संसद वाचलं की लगेच पलीकडे जाऊन आपल्याला राज्य विधिमंडळ वाचायचंय. जे लोक एकदमच फ्रेश असतील, ज्यांनी लक्ष्मीकांत कधी उघडलाच नाहीये, कदाचित त्यांना कळणार नाही मी काय म्हणतोय, पण तुम्ही जेव्हा लक्ष्मीकांत उघडाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो जेव्हा आपल्याला अभ्यास असा करायचा, जेव्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालय वाचणार
लगेच इकडे जाऊन उच्च न्यायालय आणि उरलेले जे न्यायालय आहेत ते वाचून घ्यायचे. ओके, सो तुलनात्मक अभ्यास खूप जास्त महत्वाचा आहे. शेवटचे काही सल्ले. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा पॉलिटी हा विषय समजायला जरी सोपा असला, डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. मी सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना एक जोक म्हणून सांगत असतो की पॉलिटी ही अशी गर्लफ्रेंड आहे की ती तुमच्या बरोबर खूप लॉयल राहते, पण तुम्ही तिला लक्ष दिलं पाहिजे. जर ती लॉयल आहे म्हणून तुम्ही तिला इग्नोर केलं किंवा तुम्ही जर तिला गृहीत धरायला लागलात तर ती कधी दगा देऊन जाईल कोणीच सांगू शकत नाही. ओके, सो प्लीज मेक शुअर दॅट, जोक बाजूला राहू द्या, पण प्लीज लक्षात ठेवा की पॉलिटी हा विषय सोपा जरी असला तरी त्याला रेग्युलर रिव्हिजन, त्याला भरपूर टॅम्परिंग करणं, लक्ष देणं हे आवश्यक आहे. जर तुम्ही त्याला पॉलिटी इझी आहे म्हणून इग्नोर करत राहिलात तर पॉलिटी तुम्हाला इग्नोर केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आणि मग आपल्यावर अशी वेळ येते की हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती थी डूबी जहां वहां पाणी कम था. ठीक आहे, सो प्लीज अशी वेळ येता कामा नये. सो वेळेवर रिवाइज करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, खरंच जर या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळवायचे असतील, रेग्युलर टेस्ट सिरीज, फ्रिक्वेंट रिव्हिजन्स आणि सगळ्यात महत्वाचं करंट अफेअर्स. फक्त लक्ष्मीकांत जर वाचून गेलात तर मार्क मिळणार नाहीत. करंट अफेअर आणि लक्ष्मीकांत दोघांना एकत्र जोडून इंटिग्रेटेड अभ्यास केलात तरच तुम्हाला फायनल सक्सेस मिळणार आहे. ओके, सो दॅट इज ऑल फॉर टुडेज क्लास. आय होप की तुम्हाला व्यवस्थित सगळं समजलं असेल. या सब्जेक्टला कसं डील करायचं आहे किंवा त्याला नेमकं काय काय करणं आवश्यक आहे, काय काय चुका आपण टाळू शकतो, सो हे सगळं आपण बघितलंय. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी डिटेलमध्ये आपण नोट्स कशा काढायच्या किंवा आन्सर रायटिंग नेमकं कसं केलं जातं, पॉलिटीचं आन्सर रायटिंग मध्ये काय काय करणं अपेक्षित आहे, हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. PSIR ऑप्शनल जो आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की घ्यावा की न घ्यावा, घेतले तर काय फायदे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आत्तासाठी थांबूयात. एक अनाउन्समेंट आहे की आपली जी बॅच आहे 19 मे ला आपली बॅच चालू होते. दोन्ही बॅचेस आपण एकत्र चालू करतोय, युपीएससी साठी आणि एमपीएससी साठी. आपली एक बॅच जी इंग्लिश मध्ये आहे ती सकाळी 8 वाजता असेल, मराठीची जी बॅच आहे ती संध्याकाळी 5 वाजता असेल. सो प्लीज मेक शुअर दॅट की या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला आहे, असे काही विद्यार्थी असतात की सर माझं प्रिपरेशन तर झालेलं आहे पण मागचे काही अटेम्प्ट मी ट्राय करतोय, माझी प्रिलिम्स निघत नाहीये, म्हणजे मी सुरुवात तर केली अभ्यासाला बट प्रिलिम्स निघत नाहीये. तर मग त्यांच्यासाठी आपण गेट 1-to-1 मेंटरशिप सेशन आणलेले आहेत. विशेषतः असे लोक जे ऑलरेडी ज्यांनी पोस्ट काढली आहे किंवा कमीत कमी त्यांनी प्रिलिम्स आणि मेन्स क्लिअर करून इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत गेले. मित्रांनो, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नसते. तुम्ही सगळ्यांकडून ऐकलं असेल की युपीएससीचे जे 3 टप्पे आहेत त्यात सगळ्यात अवघड प्रिलिम्सचा टप्पा आहे. सो तो ज्यांनी क्लिअर केलेला आहे, मेन्स ज्यांनी क्लिअर केलेली आहे, अशा लोकांकडून तुम्हाला जर गायडन्स हवं असेल तर 1-to-1 मेंटरशिप सेशन जे आहेत त्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. आपल्या लेक्चरच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. सो ते वाचायला विसरू नका आणि लवकरात लवकर कॉल करा आणि आपली सीट जी आहे ती बुक करा. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.